सांबार मी आता बनवत आहे चिकनचं सांबार। त्यासाठी तेल टाकलंय। त्याच्यामध्ये हे तेजपत्ता टाकत आहे आणि थोडा कांदा टाकते। कांदा आता थोडा लाल झालाय। त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट असते। थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली आणि ते आता चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे। हे मॅरिनेट झालं। हे मॅरिनेट बोल सगळं सर्व चिकनला मी आता मसाला, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट हे मिक्स करून लावून ठेवलं आहे। आता ते कांदा लाल झाला आहे त्याच्यामध्ये हे टाकत आहे। हे चिकन म्हणजे हड्डी असते ना, त्याचं मी सार बनवत आहे। थोडी एक वाफ येऊ दे। वाफ आला की नंतर थोडं पाणी टाकायचं। आता हे थोडं झालं, हे थोडं पाणी टाकत आहे शिजण्यासाठी। थोडं पाणी टाकते। आले हळूहळू अशा प्रकारे हे आता चिकनचं सार म्हणून बनवत आहे। ते तरीसारखं लाल लाल असं झालेलं आहे। आता त्याला मला वाटण लावायचं। हे वाटण आहे, याच्यामध्ये कांदा आणि खोबरं आणि लसूण हे मिक्स करून म्हणजे व्यवस्थित भाजून घेतले ते कांदा खोबरं आणि मिक्स वाटून घेतलेलं आहे। ते आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे। थोडा गरम मसाला टाकत आहे। हा थोडा गरम मसाला टाकत आहे। आता ह्याला चांगली उकळी येऊ द्या। उकळी आली की थोडं त्याच्यावर ते मग व्यवस्थित होईल। अशा प्रकारे हे आता चिकनचं सार म्हणून बनवत आहे। ते तरीसारखं लाल